नमस्कार रोहितजी. MCCIने एक नवीन मालिका सुरुवात केलेली आहे. त्या मालिकेचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. याचा उद्देशच असा आहे की आपल्यासारख्या लघुमध्यम उद्योजकांना, इतर जे आमचे श्रोते आहेत त्या लघुमध्यम उद्योजकांना किंवा ज्यांना उद्योजक व्हायचंय त्यांना आपला हा प्रवास उलगडावा त्यांच्या समोर, जेणेकरून त्यांनाही यातनं काही प्रेरणा मिळेल, त्यांनाही वाटेल की मी सुद्धा हे असं काहीतरी करू शकतो. तर आपण सुरुवात करूयात रोहितजी की आपली कंपनी नेमकी काय करते आणि ती का करते, इथनं सुरुवात करू. सर्वप्रथम MCCIचे मी इथं आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला. मी रोहित माळी, फायरफ्लाय फायर पंप्स प्रायव्हेट लिमिटेडचं डिरेक्टर. ही कंपनी कोल्हापूर बेस्ड कंपनी आहे आणि गेली 2 दशकं 2003 पासून अग्निशामक गाडीला लागणारे पंप्स किंवा फायर पंप्स हे बनवण्याचं काम ही कंपनी करते. आणि जसं तुम्ही म्हटलं की का करते, तो खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट मला वाटतो. ॲक्च्युली कंपनीची जर्नी आहे 1953 पासून. माझे आजोबा जे आर्मीमध्ये होते, त्यांना बापू सगळे ओळखायचे त्या नावाने, ते रिटायर झाल्यानंतर एक छोटा 10x10 मध्ये त्यांनी एक वर्कशॉप सुरू केला, जो अगदी रिपेअर डेंटिंग पेंटिंगचं काम करण्याचा वर्कशॉप होता. ते करता करता अचानक एक अग्निशामक गाडी रिपेअरला त्याच्याकडे आली होती आणि त्यावेळी ते एक लाल रंगाशी एक नातं जुडलं गेलं आणि ते फॅसिनेशन होतं की हे आपल्याला बनवायचं आहे पुढं. आणि तिथून पुढे 4 दशकं म्हणजे जवळजवळ 1970 पासून 2000 सालापर्यंत अग्निशामक गाडी पूर्णपणे बनवायचं काम करत होतो. ती कंपनी होती महादेव इंजिनिअरिंग वर्क्स. हे करताना असं आढळलं 2000 साली की या गाडीमध्ये, अग्निशामक गाडीमध्ये काय आहे की वॉटर टँक आहे आणि त्याच्या मागे एक पंप आहे. जर तो पंप रिमूव्ह केला तर इट इज ॲज गुड ॲज अ वॉटर टँकर. आणि तो पंप बनवणारा त्या काळात भारतामध्ये एकही कंपनी नव्हती. मग तो पंप आपण बनवावा या उद्देशांना फायरफ्लाय फायर पंप्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 2003 साली स्थापना झाली. मला एक सांगा, तुम्ही सेकंड किंवा थर्ड जनरेशन आहात? थर्ड जनरेशन आहे तुम्ही. तर थर्ड जनरेशन मध्ये अशा कंपनीमध्ये जॉईन करणं हा काय अनुभव आहे की तुमचं शिक्षण जे आहे ते पाहता तुम्ही इतरही काही ठिकाणी नोकरी करू शकला असतात, तुम्ही कदाचित पुणे, मुंबई किंवा बाहेर देशांमध्ये कुठे काम करू शकला असतात, तरी तुम्ही कोल्हापूरमध्ये जाऊन आपली कंपनी सांभाळण्याचा विचार केला. असे बरेच उद्योजक आहेत जे आता ट्रान्झिशन करतायत सेकंड किंवा थर्ड जनरेशनकडे. तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल किंवा तुमचे काय अनुभव आहेत? याच्यामध्ये सर्वात मोठा रोल जो प्ले होतो तो आमचे जे आधीचे जनरेशन्स आहेत, त्यांनी अगदी लहानपणापासून ही जी एक भावना आहे की फॅमिली रन बिझनेस ही आमच्या मनामध्ये रुजवलेली आहे आणि तो प्लॅटफॉर्म तेवढा अट्रॅक्टिव्ह करून दिला. ॲट द सेम टाईम मला असं सांगावं असं वाटते की आज जो काही भारताचा GDP आहे त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा फॅमिली रन बिझनेसचा आहे. त्यामुळं जे नवीन पिढी आहे त्यांना मी नक्कीच आवाहन करतो की त्यांनी आपलं इथलं जे आपल्या वडिलांनी असेल, काकांनी असेल, आजोबांनी असेल सुरू केलेला जो बिझनेस आहे तो रन करावा, रादर दॅन एका परदेशामध्ये जाऊन एखादी चांगली नोकरी करावी. रोहितजी, मी हे समजू शकतो की तुम्ही स्वतः एक थर्ड जनरेशन आहात बिझनेसमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्यातही काय चांगलं हे दिसतंय आणि हेच तुम्ही इतरांना सांगताय. ही आपली जी सध्या कंपनी आहे त्या कंपनीचं टर्नओव्हर साधारणतः काय आहे? गेल्या वर्षी 40 करोडचा टर्नओव्हर आम्ही क्रॉस केला. अच्छा, छान. आपण 5 करोड ते 50 करोड जी टर्नओव्हर कंपनी असते तिला स्मॉल साईज कंपनी असं म्हणतो MSME मध्ये. तर तशा प्रकारची ही कंपनी आहे. आणि या कंपनीचा जो टर्नओव्हर आहे 40 कोटींचा, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा एक्सपोर्ट आहे काय? हो. सो 2003 साली कंपनी स्थापन झाली आणि त्यावेळेला इंडियामध्ये जो पंप बनवला गेला त्याला जागतिक यश 2006 साली आलं खऱ्या रूपानं, की जेव्हा तैवान या देशातून आम्हाला एक पहिली ऑर्डर मिळाली. आणि त्या ठिकाणी आमचं कॉम्पिटिशन होतं की युरोपियन आणि जे अमेरिकन ब्रँड्स आहेत आणि त्यांचा एंड युजर जो होता तैवानमध्ये तो आर्मी होता. तर त्याच्या अगेन्स्ट इंडियन पंपाची हाय क्वालिटी स्टँडर्ड्स होते आणि तिथे एखादं इंडियन प्रोडक्ट प्रूव्ह करून दाखवण्याचं चॅलेंज होतं. आणि ते जेव्हा सक्सेस झालं त्याच्यानंतर तो कॉन्फिडन्स वाढला आणि मग 1-2 करत आता फायरफ्लाय जवळपास 50पेक्षा जास्त देशांमध्ये आपले प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करते. खूप छान. तर तो पहिला जो अनुभव होता तो कसा होता, म्हणजे किती अवघड गेलं पहिली निर्यात करणं किंवा पहिला एक्सपोर्ट करणं? 2006 सालची जर तुम्ही विचारलं तर अगदीच एवढा सगळा प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हता इन टर्म्स ऑफ सोशल मीडिया. आता तर ChatGPT पण आलंय, यू कॅन इझिली सर्च की कसा एक्सपोर्ट करावा, यू विल गेट द SOPs. बरोबर आहे.
सो त्यावेळेला काहीच नसताना इव्हन आम्हाला त्या क्लायंटने सुद्धा हेल्प केली. सो दे केम टू इंडिया, आमचा प्लॅन बघितला, त्यांना प्रोडक्ट आवडला. सो म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तो क्लायंट कसा शोधला? तुम्ही तिथं गेलात तैवानमध्ये की कुठल्या एक्सपो मध्ये, की फोन कॉल केला की ईमेल टाकला, कसा शोधला पहिला? सो पहिलं काम हेच केलं, कंपनी झाल्यानंतर कंपनीची वेबसाईट केली होती आणि त्या वेबसाईटचं SEO होत होतं ग्लोबल, आणि त्यातून आम्हाला ती एन्क्वायरी कॅटर झाली आणि मग फोन झाले, मेल झाले, व्हिजिट झाले. हे इंटरेस्टिंग बाब आहे ना की एखादा उद्योग सुरुवात केल्यानंतर पहिल्या 3-4 वर्षातच हा नवीन उद्योग सुरुवात केल्यानंतर निर्यात करतो. आणि ती निर्यात कशी होते? स्वतःच्या वेबसाईटवरती त्यांनी एक वेबसाईट तयार केली आणि ती वेबसाईट जेव्हा बाहेरचे लोक पाहतात तेव्हा त्यातनं एक एन्क्वायरी जनरेट होते. त्यामुळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर महत्वाची आहेच उद्योगात, पण किमान एक वेबसाईट असणं किती महत्वाचं आहे हेच अधोरेखित होतं यातनं. आपण जरी मुलाखत ऐकत असाल, आपलाही एखादा उद्योग असेल छोटा मोठा, किंवा आपण उद्योग चालू करणार असाल, तर याचं काय महत्व आहे, आपला स्वतःचा वेब प्रेझेन्स असणं, हे नक्कीच तुम्ही समजू शकता. तर आपण बोललो की 40 कोटीचा टर्नओव्हर आहे, 40-50 देशांमध्ये निर्यात होतीये सध्या, आणि याची गुणवत्ता काय आहे याविषयी तुम्ही सांगितलं, ज्यामुळं की तैवानमध्ये युरोपियन किंवा अमेरिकन ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्ही स्पर्धा करून, कम्पीट करून सुद्धा तुम्ही त्यामध्ये खरे उतरला. तर हे करत असताना दुसरा एक मुद्दा महत्वाचा असतो कुठल्याही कंपनीवर, तो म्हणजे लोक. साधारणतः किती लोक काम करतायत? सध्या 130 लोक आहेत कंपनीमध्ये जे काम करतात. आणि तुम्ही जे म्हटलं की लोक खूप इम्पॉर्टंट आहेत, तर जे एक थेरी आम्ही ड्राईव्ह करतो ती आहे ट्रस्टिंग टीम्स. आणि याच्यामध्ये काय सांगितलं जातं की नॉर्मली उद्योजकांचा एक प्रश्न असतो की मी माझ्या टीमकडून मॅक्झिमम आउटपुट कसं काढून घेऊ. सो मला असं वाटतं की तो क्वेश्चन फ्रेमच चुकीची आहे, कारण इट्स नॉट अ टॉवेल की तुम्ही तो किती पिऊन काढू शकता, किती पिला किती बाहेर येतो. सो क्वेश्चन शुड बी की आपल्या कंपनीमध्ये आपण असं कसं कल्चर निर्माण करू शकू की जेणेकरून एखादा एम्प्लॉई किंवा एखादा टीम मेंबर त्याच्या नॅचरल बेसला परफॉर्म करू शकतो. दॅट इज द थेरी दॅट वी ड्राईव्ह. सो वी बिलीव्ह इन ट्रस्टिंग टीम्स. खूप छान. पण त्याचा फायदा कसा जाणवतो? तुमचा जो लोक बाहेर पडण्याचा जो रेट आहे किंवा जे फ्लक्स आहे कंपनीमध्ये, त्यात जाणवतं का ते की कमी लोक त्यातनं रिझाईन करतात कंपनीतनं? कुठल्या पद्धतीने तुम्ही मेजर करता की याचा फायदा होतोय? तुम्ही म्हटला तो तर नक्कीच आहे की आता आमच्याकडे 1900 ॲट्रिशन ऑलमोस्ट नाहीच आहे असं म्हणू शकतो आपण, कारण अगदी 1990 पासून लोक आपल्याकडे काम करत आहेत, बाबांच्या वेळेपासून. आणि यातून एक बेनिफिट नक्कीच होतो की लिडरशिप जी आपण म्हणतो सेकंड लाईनची, ती डेव्हलप आपण करू शकतो. एखादा बाहेरचा व्यक्ती आणून बसवणेच इझी जॉब, पण आमच्याकडे असे केसेस आहेत की अगदी हेल्परपासून तो आता डिपार्टमेंट हेडपर्यंत लोक लीड करतायत आणि त्यांना त्या जर्नीमध्ये आम्ही असिस्ट करतो. छान. आपण ना नेहमी मोठ्या कंपन्यांचे लेसन्स लर्न पाहतो किंवा त्यावरती मोठ्या प्रोफेसर्सचं लेक्चर ऐकतो. ते खूप चांगलं आहे, ते ऐकत राहायला हवं. मोठ्या कंपन्या खूप चांगल्या HR प्रॅक्टिसेस आहेत बऱ्याच कंपन्यांमध्ये. मात्र लघु मध्यम उद्योजक जे आहेत ते सुद्धा किती चांगले HR प्रॅक्टिसेस चालवतात हेच यातनं आपल्याला समजून घेता येतं. आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे. आपलाही जर लघु मध्यम उद्योग असेल तर अशा एखाद्या लघु मध्यम उद्योजकाकडनं त्याच्या HR प्रॅक्टिसेस पाहणं, शिकणं, आणि जर त्या चांगल्या वाटल्या तर त्याची अंमलबजावणी करणं ही एक चांगली गोष्ट आहे. आपण चर्चा केली टर्नओव्हर, एक्सपोर्ट, पीपल. आता आपण वळूयात टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाकडे. कुठल्या प्रकारचं, कशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण, मग ते IT असेल किंवा इतर असेल, आपण कंपनीमध्ये वापरता, त्याचा काय फायदा वाटतो किंवा ते किती इझिली आपल्याला अडॉप्ट करता येतं? जेव्हा 2003 साली कंपनी स्थापन केली, पहिलं जे डिकेड होतं 10 वर्ष प्रोडक्ट क्राफ्टिंग करण्यामध्ये गेली, प्रोडक्टमध्ये मास्टरी मिळवण्यावरती गेली. आणि जेव्हा ती मास्टरी आली तेव्हा एक गोष्ट रिअलाईज झाली, इथून पुढे जर स्केलअप करायचं असेल तर वी नीड टू हॅव सिस्टीम इन प्लेस. आणि 2013 साली ERP मधून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आम्ही SAP इन्स्टॉल केलं. आज 2021ला आम्ही परत SAP रिइम्प्लिमेंट केलं. दिस इज द ओनली कंपनी इन कोल्हापूर ज्याच्यामध्ये SAP HANA व्हर्जन वी आर युझिंग. देन वी हॅव सेल्सफोर्स. आपलं जे प्रोडक्टचं टेस्टिंग होतं ते पूर्णपणे SCADA सिस्टीमवरती होतं. याला मॅन्युअल इंटरव्हेन्शन कुठल्याही प्रकारचं नाही आहे. सो आय बिलीव्ह की सिस्टीमचा ह्याच्यामध्ये खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला असं वाटतं का कधी की भरपूर खर्च होतोय का छोट्या कंपनीसाठी ह्या टेक्नॉलॉजीमध्ये? आता कशाला करायचा, नंतर करू, असं वाटतं का? ही आमची एक फाईट आहे, ती ओल्डर जनरेशन आणि आमच्यामध्ये नेहमीच असते. कंटेस्ट ऑफ थॉट्स, आणि तो असणं गरजेचं आहे. सो माझं असं बिलीव आहे की जर वडील आणि त्यांचा मुलगा किंवा भाऊ दोन यांची जर विचारसरणी सेम असेल तर ग्रोथ थांबते, पाणी थांबतं. सो आम्ही 6 जण आहोत, 3 जुन्या जनरेशनचे आणि 3 आम्ही
आणि आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये आमचे हे थॉट्स असेच प्रकारे होतात आणि कन्व्हिन्सिंग करणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं, पण जेव्हा रिझल्ट दिसायला सुरू होते, अगदी छोटं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जेव्हा कोविडचा टाईम आला त्याच्या जस्ट बिफोर काही महिन्यांपूर्वी आम्ही सेल्सफोर्स इन्स्टॉल केलं होतं आणि कंपनीमध्ये कोणीच येऊ शकत नव्हतं. बिकॉज ऑफ दॅट सेल्सफोर्स प्रत्येकजण घरी बसून कोटेशन पाठवत होता, क्लायंट सफर नाही झाला आणि बिझनेस सुरू होता. तर तंत्रज्ञानाचं अवलंबन केल्याने काय फायदा होतो हे यातनं आपण समजून घेऊ शकतो. आणि आपली कंपनी 10,000 कोटीची असण्याची आवश्यकता नाही, 40-50 कोटीची कंपनी सुद्धा तंत्रज्ञान कसं वापरते हे यातनं आपण समजून घेऊ शकतो. तर आपण बोललो आपलं टर्नओव्हर, एक्सपोर्ट, पीपल, टेक्नॉलॉजी, हे सुद्धा समजून घेऊयात आपण की कोल्हापूरमध्ये राहून असं काय जाणवतं का की जो ॲडव्हान्टेज पुण्यात, मुंबईत, दिल्लीत असतो तो ॲडव्हान्टेज आहे किंवा नाही, कुठला एखादा ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे की कुठला ॲडिशनल डिसॲडव्हान्टेज आहे, असं काही वाटतं? एक खूप मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की जी आमची अगदी सुरुवातीपासून पॉलिसी आहे, कोल्हापूरमध्ये जो एम्प्लॉई कर्मचारी वर्ग आहे त्यांची बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं तर अगदी शेती किंवा एक बेसिक लाईफस्टाईल ते लोक जगतात आणि त्यांना जेव्हा आपण इथे येऊन अपग्रेड करतो त्यांचं कंपनीबद्दलचे जे नातं जुळतं ते इज फॉर अ लाँग टाईम. सो दॅट इज अ बिग ॲडव्हान्टेज. वन डिसॲडव्हान्टेज डेफिनेटली आय कॅन से की थोडासा टॅलेंट लिमिटेशन येतं, कारण तिथलीच मुलं मग पुण्याला मुंबईला जातात आणि मग त्यांच्यासाठीच मग आम्हाला दुसरा वेआउट बघावा लागतो. सो जस्ट व्हेरी रिसेंटली आम्ही पुण्यामध्ये पण कॉर्पोरेट ऑफिस सुरू केलं. सो वी हॅव कॉर्पोरेट टीम हिअर. राईट. छान छान, खूप छान. तर आपण मला आणखी 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. ते असे की आपण जेव्हा मोठ्या कंपन्यांशी डील करता तेव्हा त्या मोठ्या कंपन्यांकडनं जे पेमेंट आपल्याला यायला हवं ते वेळेत येतं का, किंवा त्यात काही अडचणी कधी असतात का, त्या अडचणीशी तुम्ही कसं डील करता? डेफिनेटली काही वेळा अडचणी येतात, बऱ्याच वेळेला पेमेंट ऑन टाईम असतात, पण ज्या ठिकाणी अडचणी येतात तेव्हा गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत, जसं MSME समाधान आहे, त्याच्या अंडर तुम्ही रिकव्हरी करू शकता. सो इट इज नॉट की तुम्ही पेमेंट नाही मिळणार. आणि ही सेम केस आहे एक्सपोर्टमध्ये पण. तिथं तर आपल्याला माणूसही माहिती नाही, देशही माहिती नाही, सो रिकव्हरी करणं पण डिफिकल्ट आहे. सो पण ते धाडस प्रत्येक उद्योजकांना करावं असं मला वाटतं. आणि इट पेज ऑफ. डेफिनेटली पेज ऑफ. छान. तर मला हे सांगाल, गव्हर्नमेंटविषयी आपण बोललात, गव्हर्नमेंटच्या अशा कुठल्या स्कीम आहेत का ज्याच्याशी आपला संपर्क आला किंवा ज्याचा फायदा झाला किंवा इतरांनीही त्याचा फायदा घ्यावा, अशी एखादी स्कीम? गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ज्याला आपण जेम म्हणतो. सो 2017-18 साली ती जेव्हा आली तेव्हापासून आम्ही त्याच्यावरती रजिस्टर्ड आहोत आणि आता बराचसा गव्हर्नमेंटचा जो आमचा सप्लाय होतो तो थ्रू जेम होतो. सो फार डिफिकल्ट नाही आहे जेममध्ये जाणं, कारण ते खूप किचकट प्रोसेस लोकांना वाटते, पण आय थिंक प्रत्येक प्रोडक्ट जेमवरती आहे आणि इफ यू आर विलिंग टू डील विथ गव्हर्नमेंट दॅट इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू हॅव. छान. तर जेम प्लॅटफॉर्म असा आहे जिथे की 15,000 पेक्षा जास्त MSMEsनी देशभरातल्या त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. कारण जेम प्लॅटफॉर्मच्या मार्फत वेगवेगळे सरकारी विभाग जे आहेत ते प्रोक्युअरमेंट करतात, ते त्यातनं आपला माल खरेदी करतात. त्यामुळे त्यावरती आपण नक्की जायला हवं. आणि जर आपल्याला जेम प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी कुठलीही अडचण आली तर MCCI मध्ये MSME फॅसिलिटेशन डेस्क आहे, जे आपल्याला विनामूल्य त्या जेम प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर करण्यासाठी मदत करेल सुद्धा. आपण बऱ्याच प्रश्नांना हात घातलेला आहे, बऱ्याच प्रश्नांना तुम्ही उत्तर दिलेलं आहे खूप समर्पक. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तो असा की एक मराठी उद्योजक म्हणून, कारण ही सर्व चर्चाच आहे लघु मध्यम उद्योजक जे मराठी उद्योजक आहेत, जे महाराष्ट्रीयन आहेत, जे महाराष्ट्रात आहेत त्यांच्यासाठी, तर तुमचा काय सल्ला असेल एखाद्या मराठी मुलाला किंवा मुलीला उद्योग सुरू करण्याविषयी, किंवा नोकरी व्हर्सेस उद्योग हा विषय असेल, किंवा उद्योग निरंतर करावा काय मोठ्या अडचणी येतात, काय चांगले बेनिफिट असतात, याविषयी आपण जर काही भाष्य केलं तर? नेहमी आपण ऐकतो की बिझनेस गुजराती किंवा मारवाडी लोकांनी करावा, पण मला आवर्जून सांगावं वाटतं प्रेक्षकांना की अशा बरेचसे मराठी लोक आहेत जो हा बिझनेस करतायत. आणि तुमच्या जर बिझनेसमध्ये एक कॉज असेल आणि त्या कॉजसोबत तुम्ही 100-200 लोक जोडू शकत असाल तर डेफिनेटली तो बिझनेस तुम्ही सक्सेस करू शकता. आणि त्या बिझनेसमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही एखादा इंडियन ब्रँड जगभरापर्यंत घेऊन जाऊ शकता. जर जॉब करत असाल देन डेफिनेटली यू कॅन थिंक ॲज अ स्टार्टअप. आणि आता लिमिटेशन नाही आहे, पूर्वी जसं होतं की अगदी हार्डकोर मेकॅनिकल हवं आहे बॅकग्राऊंड. सो यू कॅन स्टार्ट विथ एनी ऑफ युअर आर्ट्स फॉर अ बिझनेस. दॅट्स व्हेरी एनकरेजिंग. तर रोहितजी, आपण इथं आलात, आमच्याशी चर्चा केली. एक 3rd जनरेशन असून उद्योगामध्ये सुद्धा ते कशी नवीन ऊर्जा उद्योगामध्ये आणतायत, द वाईज मेन बिहाइंड हिम आणि न्यू अँड यंग एनर्जी याचा समन्वय साधून त्यांची कशी प्रगती होतीये. 50 वेगवेगळ्या देशांमध्ये
एक स्मॉल साईज कंपनी कशी एक्सपोर्ट करते त्यासोबतच ते टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा ॲडव्हान्टेज घेतायत त्याचा, लोकांसाठी HR पॉलिसीज ज्या आहेत त्या कशा पीपल फ्रेंडली पॉलिसीज आहेत, सरकारी ज्या स्कीम आहेत जेम्स सारख्या त्याचा ते कसा उपयोग घेत आहेत, या सर्वांवरती चर्चा तर झालीच आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मराठी व्यक्ती म्हणून आपणही कसा उद्योग सुरू करू शकता, आपणही कसं हा प्रवास घडू शकता किंवा याही पुढे जाऊ शकता, याविषयी जे तुम्ही मोटिवेशन दिलेलं आहे त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपली आणि आपल्या उद्योगाची अशीच पुढे प्रगती होत राहावी हीच इच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.